एका लग्नाची दुसरी गोष्ट. यांचे मी विचार ऐकले ना राधा आपापल्या बायकोबद्दल, तेव्हा मला असं वाटलं की तू अशी नाही आहेस, तू वेगळी आहेस. त्यामुळे तुझा मला अचानक असा अभिमान वाटला तुझा. आता हे नाही आपलं तसं होणार नाही, आपलं तसं होणार नाही. मला वाटतं तू थोडा नाही बराच आनंद लुटलायस. नाही, एका श्वासात माझ्याबद्दल इतकं चांगलं बोललायस तू. काळजी करू नको, आपलं नाही होणार तसं. आम्ही तिला काही गोष्टी समजावून सांगितल्या. तिला अजिबात त्रास वगैरे नाही. आम्ही तिला सांगितलं की आयुष्यात लग्न, नवरा हे सगळं किती महत्वाचं आहे. म्हणजे आणि नवऱ्याशिवाय नाही ग आयुष्यात आपलं पान नाही हलू शकत. हो. बाय द वे तुम्ही काय केलं? मी हेच समजावलं. काय 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 बायको, संसार महत्वाचं असतं, जपावं लागतं खूप. जपावं फुलासारखं. फुलास कसं कसं फुलासारखं. हो. 2 तास तिकडेच हात पुढे घेऊन बसायचं, मग ते मेहंदी काढणार, मग चुकणार, मग मी चिडणार, आणि नंतर ना ती अशी अर्धवट रंग गेलेली मेहंदी असते ना, त्याच्याकडे बघून असं वाटतं की खूप वर्ष हातच धुतले नाही. शी. खरं सांगू का, त्या मेहंदीचा वास एकदा दरवळला ना, ते घनश्यामला सुद्धा कसं असं 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 होईल बघ. खरं सांगू का तुला, मुलीच्या हाताला मेहंदी लावणं म्हणजे तिला एक प्रकारे असं समजावून सांगणं आहे की बाई ग, तुझं आयुष्य आजपर्यंत कोरं होतं, आता यापुढे तुझं आयुष्य नवीन रंगाने रंगणार आहे. आता ही तुझ्या हातावरची मेहंदी किती रंगते याच्यावर ठरेल घनाचं तुझ्यावर किती प्रेम येते. असं काही नसतं. लग्नाआधी सगळ्याच नवऱ्यांचं प्रेम असतं. आपल्या नव्हत्या का मेहंद्या रंगल्या? माझी तर आत्तापासूनच रंगायला लागली. अगं बाई काय ते काय गोडस तू. वैनुडी, मेहंदीच्या वासाने लागले लग्नाचे डोहाळे तुला. मेहंदीच्या वासाने लागले लग्नाचे डोहाळे तुला. गंध रंगवतो आगंतुक स्वप्नांचा झुला. क्या बात है. वाह वाह वाह, बढ़िया बढ़िया, क्या बात है. आमचा घना सॉलिड डेअरिंगबाज आहे. डेअरिंगबाज आहेस ना. म्हणजे मग जरा हिंदी सिनेमातल्या हिरो सारखं बायकांच्या कळपात शिरून दाखव बरं. गुड आयडिया, गुड आयडिया. उठच तू. अरे मारू शकत मेहंदी नाही काय रे. मेहंदी बघून जा. मस्त होणाऱ्या बायकोच्या हातावरची मेहंदी बघून जा. मस्त. अरे एवढं लांबून कशी दिसला तुला. ये तू बस. नाही नको. ये रे ये रे ये. नाही नको मी. ये बस. अरे छान आहे मेहंदी. छान नाही आता ना एवढी मेहंदी काढल्यानंतर असे आपल्याला फोटो काढायला लागतील ना. माझ्या मेहंदीचे हात भरले, तुझा चेहरा दिसतोय. असं काय डोकं दिले ना भादरायला. एवढ्या गप्पात रंगले त्यांना म्हणून असं जर चालू राहिलं तर लग्नाची वेळ येईल. त्यांना म्हणून संगीत का काय ते काही करायचंय ना. ते सगळे म्युझिशियन म्हणजे ते तबला पेटीवाले खोळंबले तिकडे. बोलून घ्या त्यांना कोणाला तरी. हो बाबा. तू जा. काय झालंय, तुला आता बायकांच्या खोलीत घुसायची सवयच लागली. जमेल. ऑल दी बेस्ट. एका लग्नाची दुसरी गोष्ट.